या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत त्याच्या अगोदरच्या काळात आणि आताच्या काळामध्ये सुद्धा खास करून बहिणींसाठी खूप या राज्यातील भगिनींसाठी खरं तर चांगलं सरकार काम करतंय. ज्या वेळेस आम्ही समाजामध्ये फिरत असताना माता भगिनींना भेटत असताना प्रत्येकाला कुठंतरी देवाभाऊंचा आभार मानायचं होतं. मग त्याचंच औचित्य साधून आम्ही खरं तर रक्षाबंधनाचं निमित्त साधून आम्ही प्रत्येक भगिनींकडं एक राखी हे देवाभाऊंपर्यंत पोहोचवतोय. साधारण 1-1.5 लाखचं टार्गेट आमच्या या संपूर्ण शहरातून आहे. कारण उत्स्फूर्तपणे आपण सगळे पाहतात की सगळ्याच श्रेणीतल्या आमच्या माता भगिनी देवाभाऊंना कुठंतरी संदेश द्यायच्या उद्देशातून आजचा दिवस त्यांनी पण केलेला आहे की त्यांना आभार मानायचे आहेत मुख्यमंत्र्याचे की जेवढ्या लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल, आपण पाहिलं की जेवढ्या माता भगिनींसाठी योजना असेल, खास करून महिलांच्या योजना असतील, हे देवाभाऊंनी एवढ्या ग्राउंड लेवलपर्यंत राबवलेल्या आहेत. आणि प्रत्येक भगिनीच्या मनामध्ये होतं की बाबा देवाभाऊंचा आम्हाला आभार मानायचं आहे. आजचा रक्षाबंधनाचा दिवस चांगला आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आम्ही एक इनोलप देतोय. आणि तुमच्या मनामध्ये जे वाटेल एक राखी आणि देवाभाऊंबद्दलचे 2 शब्द की तुम्ही तुमच्या मनापर्यंत लिहायचं असा आमचा उपक्रम आहे. 1442 आमचे बूथ जरी असेल तर उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त सगळेच मंडळी करत याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि तुम्ही आपण पाहिलं की इथे की एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये देवाभाऊंवरती विश्वास आहे हे आमच्या सर्व माता भगिनींचा. म्हणून खरं तर हा उपक्रम होतोय. नुसता बूथ पुरता मर्यादित नसून हा संपूर्ण शहर हा उपक्रम राबवतोय.